रफीक Thank you. Yes. आमचं काम करू का तुझं काम मोबाईल काय काढलं हैदराबाद लावत नाही पात्रला संदीप ज्वारी गहू आणि ज्वारी बाजरी तांदूळ इकडे बघा ज्यांनी या ठिकाणी भेटवस्तू आणलेल्या वितरण झाल्यानंतर मग साहेब सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. कुणीही गडबड करायची कारण आहे. साहेबांना निवांत वेळ आहे. साहेबांना विनंती आहे आपण इथं वरती अगोदर स्टेजवरती यायचे आहे. राजू खाली जा. थँक्यू आभारी आहे. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. भेटतो आल्यावर थांबा मागे थोडं मागे कर मित्र राजू पलीकडे जा पलीकडे चला कोण राहिलं तरी. हॅलो या ठिकाणी तुमच्या आमचे सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब. खर तर शिंदे साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या इच्छा होती की साहेब पहिल्यांदाच अध्यक्ष झाले आणि आमच्या भागात यायला पाहिजे. परंतु तुमची आमची नाळ आणि आपल्या मतदारसंघावरती असलेलं साहेबांचं प्रेम यामुळे साहेबांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांना पुढे सुद्धा भरपूर कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी साहेब सप्ताह असो नसो परंतु या ठिकाणी जे प्रमुख सगळे कार्यकर्ते गोळा झालेले आहेत की त्या लोकांना आज तुम्हाला भेटायची, तुमच्या सदिच्छा घ्यायची, सदिच्छा भेट घ्यायची आणि तुमचे आशीर्वाद घ्यायची सर्वांची मनापासून इच्छा होती. आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाल्याबद्दल सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपलं या ठिकाणी आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आयुष्यामध्ये भविष्यामध्ये आम्हाला माहिती आहे की हा उगवणारा सूर्य आहे की भविष्यामध्ये साहेब आपली यशाची कमान अशीच चढत जावो. गोरगरीब अनाथांचे अश्रू पुसण्याचे काम सदैव असेच आपल्या हातून होत राहो आणि भविष्यामध्ये राजकीय पटलावरती आपली उंची जास्तीत जास्त उंच जावो. या ठिकाणी उपस्थित असलेले आम्ही सर्व कार्यकर्ते सदैव आपल्या पाठीशी आहेत. पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि यानंतर साहेबांनी 2 मिनिटं बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो.
प्रथमतः आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सर्वजण मला आशीर्वाद आणि पाठबळ देण्यासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. खरं म्हटलं तर हे प्रेम आहे. या वेळेचा वाढदिवस आपण दरवर्षी ज्या उत्साहाने साजरा करतो, नेते मंडळी येऊन मोठी सभा आपली होते आणि यावेळेला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि प्रचंड प्रमाणात शेतकरी बळीराजा अडचणीत आलेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे. आम्ही एका बाजूला या सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांना मदत जी आहे ती अपुरी आहे याच्या विरोधात आंदोलन करतो. पक्षाच्या वतीने आणि विविध पक्षाने संघटनेने सुद्धा, अनेक सामाजिक संस्थेने सुद्धा या महाराष्ट्रातल्या असलेल्या अवकाळीग्रस्त बळीराजाला मदत करण्याचा प्रत्येकाने आपल्या परीने मदत केलेली आहे. मी यावेळचा वाढदिवस साजरा करताना सांगितलं की यावेळचा वाढदिवस आपण साजरा करायचा नाही, फक्त तुमची भेट, तुमची उपस्थिती, तुमचं प्रेम हीच माझी शक्ती आहे. आणि त्यामुळे फ्लेक्स लावू नका, हार तुरे घेऊन येऊ नका, अशा प्रकारची विनंती आपण केलेली होती. वाढदिवसाला आला नाही तरी चालेल, परंतु तरी सुद्धा एक आपलं प्रेम असतं, आपुलकीचं एक जिव्हाळ्याचं नातं असतं. आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांनी आपापल्या परीने धान्य रूपाने, वहीच्या रूपाने, पुस्तकांच्या रूपाने कोरेगावच्या शहराच्या, वाडेगावच्या, शिवतरच्या 18 गावातून असेल, प्रतापसिंह नगर मधून असेल, खेडमधून असेल, अनेक लोकांनी गरीब लोकांची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण घेतलेले होते. त्यात त्यांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. कारण म्हणतात वाढदिवस हा निमित्त असतं, वाढदिवसाला एक शक्ती मिळते, ऊर्जा मिळते. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा, माझ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा, जयंत पाटील असतील, सुप्रियाताई असतील, अनेक नेत्यांचा असलेलं पाठबळ आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा असलेला शक्ती, सर्वसामान्य जनता असेल, युवक वर्ग असेल, यांच्यासाठी काम करण्याची एक जिद्द आणि उमेद निर्माण करून देते. मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम हा एक आपुलकीचा, जिव्हाळ्याचा आहेच. शिक्षा देत असताना एवढंच सांगेन, या राज्यात, देशामध्ये जी काही प्रक्रिया चालू आहे त्याच्या विरुद्ध कोणीतरी लढलं पाहिजे, सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवला पाहिजे, हुकुमशाहीची सत्ता उलटवली पाहिजे. यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांचं एकमेकांची साथ ही फार महत्वाची आहे. काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था लागत आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, सगळ्या महापालिका लागत आहेत आणि एक परीक्षा आहे. एका बाजूला सत्ता आणि पैसा आणि यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनतेचा उठाव. आज ग्रामीण भागातला बळीराजा प्रचंड नाराज आहे, बेरोजगार असलेला युवक नाराज आहे. सत्तेचा वापर फक्त आपल्या फायद्यासाठी करायचा, ठराविक लोकांसाठी कायदे बनवायचे, अशा प्रकारचं चित्र आहे. ही क्रांती आहे आणि क्रांती पेटवण्याची बाबतीमधली जबाबदारी आदरणीय साहेबांनी माझ्यावर दिलेली आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय, तरी सुद्धा आपण सगळेजण इतक्या प्रेमाने उपस्थित राहिला, हीच माझी पुंजी आहे, हीच माझी ताकद आणि हीच माझी शक्ती आहे. येणाऱ्या निवडणुका सुद्धा आपण ताकदीने लढू आणि दाखवून देऊ महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निवडणुका, यंत्रणा, सत्ता वापरली जाते त्याच्या विरोधात मध्ये सगळ्या जनतेने उठाव केला तर बदलाची क्रांती होते. आणि ती शक्ती
मी एक लेख वाचला आणि त्या लेखामध्ये लिहिलेला आहे की आतापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं. आज सामान्य कार्यकर्त्यातला एक मुलगा आज सातारा जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करतोय. आणि ते नेतृत्व करत असताना आपल्या सर्वांच्या ताकदीने एकदा सातारकरांनी एक इतिहास घडवण्याची जबाबदारी म्हणून, एक इतिहास घडवण्याच्या बाबतीमधली संधी म्हणून या ठिकाणी आम्हाला पाठबळ द्यावं ही कळकळीची विनंती करतो. खरं म्हणतात आपल्या कालावधीमध्ये मेडिकल कॉलेज असेल, पर्यटनाचे वेगळ्या प्रकारचं टुरिझम आपण प्लान तयार केले होते. 8 महिन्याच्या कालावधीमध्ये केलेलं काम जर अजूनही संधी मिळाली असती तर साताऱ्याचा नक्षा बदलला असता, इतकं काम आपण करून दाखवलं असतं. असो, परंतु संधी देण्याची काम ही जनता करते. कार्यकर्त्यांना विनंती करेल की आता स्फूर्तीने काम करूया, इतिहास घडूया. येणाऱ्या काळामध्ये विजय घ्यायचाच अशा प्रकारचं जिद्दीने काम करूया. हीच माझ्या वाढदिवसाची भेट असेल. परत एकदा तुम्हाला या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि मी खात्री देतो की आजचा वाढदिवस हा राज्याच्या असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या आवाजासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये जे चुकीचं होईल त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची स्फूर्ती देणारा असेल. येणारा काळ तुमचा कार्यकर्ता 100% नावलौकिक गाजवेल अशा प्रकारचं काम करून दाखवेल, एवढी त्या ठिकाणी ग्वाही देतो. परत एकदा सर्वांचा आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, आदरणीय शरद पवार साहेबांचा. ठीक आहे. अध्यक्ष हो या.